तुम्हाला सांगायचं झालं तर हा बघा, हा समोर पूर्णगड किल्ला आहे. समोर सनसेट सुद्धा होतो. जर्नी विथ जुईलीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला जे दृश्य बघितलं तो आहे राजापूरकडून गावखडी बीचवर यायचा रस्ता. आणि या रस्त्याने आता आपण बीचवरती आलेलो आहोत. आणि तो जो समोर दिसतोय तो आहे पूर्णगड किल्ला. आधी आपण हा बीच फिरूयात आणि मग पूर्णगड किल्ल्यावर जाऊया. ओहोटी झाली आहे त्यामुळे समुद्राचं पाणी जरा लांब गेलं आहे. आणि हे मध्येच वाटतं खड्डा असावा इथे, म्हणून त्यामुळे साचलं आहे पाणी. आपण पुढे जाऊन बघूया, थोडं समुद्रावर जाऊन आलो आहे तर जरा मजा करूया समुद्रावर. आपण आधी त्या साईडला होतो आणि आता आपण किल्ल्याच्या जवळ आलो आहे. मग असं मी गोप्रोमधून शूट करून त्यामुळे दिसत नव्हतं. तर तुम्हाला सांगायचं झालं तर हा बघा, हा समोर पूर्णगड किल्ला आहे. आणि तिथे ब्रिज दिसतोय, ती एक आतली आहे मुचकुंदी नदी. आणि मुचकुंदी नदीतून बघा बोटी जातात, जवळ आहे बघा. हा जो समोर ब्रिज दिसतोय ना, त्या ब्रिजवरून आता आपण जाणार आहोत पूर्णगडला. अजून एक पॉईंट असा सांगायचा आहे की हा जो बीच आहे ना गावखडी, तो इतर बीचपेक्षा खूप सेफ आहे. म्हणजे जर तुम्हाला लहान मुलांना समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये खेळायला आणायचं असेल तर तुम्ही इथे बिंदास्त आणू शकता. कशेळी म्हणा किंवा देवगड बीच म्हणा, तिथे थोडंसं पुढे गेल्यावरती खोल आहे, डीप आहे, त्यामुळे तिथे पाण्यात जाऊ नका असं सांगितलं जातं. पण या बीचवर असं काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही मस्तपैकी मुलांना खेळायला घेऊन येऊ शकता. आणि आता ओहोटीची सुद्धा वेळ झाली त्यामुळे पाणी सुद्धा मागे गेलं आहे आणि त्यामुळे अजूनच जास्त मोकळा झाला आहे बीच. बऱ्याचशा फॅमिलीसुद्धा इथे आलेल्या दिसत आहेत. आता थोडासा फेरफटका मारूया बीचवर आणि मग किल्ल्यावरती जाऊया. स्वच्छ सुंदर मोकळा बीच. बीचवर मनसोक्त फिरून झाल्यावर मी पूर्णगडच्या दिशेने निघाले. समोर जिथे लालपरी उभी आहे तो आहे गावखडी गावचा ST स्टॉप. बीचवर मजा मस्ती करून झाल्यावर भूक लागली असेल तर इथे खाण्यापिण्याची सोय आहे. मगाशी जो आपण ब्रिज बघितला त्या ब्रिजवर आता आलेलो आहोत आपण. हा मुचकुंदी नदीवरचा ब्रिज आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता एक दर्गा पण दिसतोय तुम्हाला तिकडे. समुद्राला ओहोटी आली आहे त्यामुळे नदीचं पाणी थोडं समुद्रात गेलंय वाहून आणि हा दर्गा जो आहे तो पूर्ण विजिबल झालाय. पाणी असतं तेव्हा हा दर्गा नदीच्या आतमध्ये आपल्याला दिसतो. समोरून बोट सुद्धा जाते नावाड्यांची. या साईडला जे गाव आहे ते आहे पूर्णगड आणि बीचच्या या साईडला जे आहे गाव
ही जी नदी आहे मुचकुंदी नदी, ती दोन्ही गावांमधली बॉर्डर फॉर्म करते. संध्याकाळी आणि सकाळी या ब्रिजवरती एकदम मस्त व्ह्यू असतो, त्यामुळे तिथे बघतात बरेचसे पर्यटकसुद्धा फोटोज वगैरे काढायला थांबलेत. आपला आता बीच फिरून झाला आहे. आता आपण थेट जाऊया पूर्णगड किल्ल्यावर. हा जो समोर रस्ता आहे तो जातो पावस रत्नागिरीला. आपल्याला पूर्णगडला जाण्यासाठी राईटने आत जावं लागेल. आपण मगाशी ज्या ब्रिजवर उभे होतो आता त्याच ब्रिज खालून पुढे जात आहोत. पूर्णगड गावामध्ये प्रवेश केल्यावर दिसणारा छोटासा वळणावळणाचा रस्ता, आजूबाजूला झाडी, कौलारू घरं, यामुळे प्रवास करताना खूप छान वाटतं. किल्ल्यावर जायला 2 रस्ते आहेत. एक आहे लेफ्टला, तो समुद्राच्या मार्गाने जातो, आणि राईटला आहे तो वाडीतून जातो. तर आपण वाडीतल्या रस्त्याने जाणार आहोत. गडाच्या पायथ्याशी सिद्धेश्वराचं खूप सुंदर असं कौलारू मंदिर आहे. आपण खालून येताना राईट साईडने आलेलो वाडीतून. तर वाडीतून येणारा जो मार्ग आहे त्याच्या गाड्या इथपर्यंतच येऊ शकतात, आणि जर तुम्ही समुद्रमार्गे जो रस्ता गेला त्याने गेलात तर तुम्ही किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत तुमची गाडी घेऊन जाऊ शकता. गाडी इथेच लावली आहे आपण, आणि इथून आता आपल्याला पुढे चालत जायला लागणार आहे वरती. चला. बरंच चढत जावं लागतंय वर, बट ठीक आहे, वर्थ आहे. सुंदर वाडी आहे, त्यामुळे काय वाटत नाही आहे चढताना सुद्धा. गडावर चढण्यापूर्वी तुमच्याकडे जर कुठला प्लास्टिकचा कचरा असेल किंवा बाटल्या असतील त्या इकडेच तुम्ही काढून ठेवा आणि नंतरच प्रवेश करा. पूर्ण गडावर प्रवेश केल्यावर आपल्याला पहिलंच दिसतं ते हे हनुमानाचं मंदिर. तुम्ही पण दर्शन करून घ्या. पूर्णगड किल्ल्यामध्ये प्रवेश करताना मन अगदी भारावून जातं. अलीकडच्याच काळात किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. किल्ल्याचे दरवाजे सुद्धा नवीन बसवण्यात आलेत. किल्ल्याच्या बाहेरील परिसरात तसेच किल्ल्याच्या आतील भागात स्वच्छतेची योग्य ती काळजी घेतलेली आहे. सुरुवातीला आपण किल्ल्याच्या समुद्राकडील भागात जाऊयात. तिथून आसपासच्या परिसराचं खूप सुंदर दृश्य दिसतं. आपण तिकडे होतो मगाशी त्या बीचवर.
मध्ये खाडी आहे नदीची, मुचकुंदी नदीची. आणि हा जो आहे पूर्णगडचा बीच आहे. मुचकुंदी नदीतून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच समुद्रात होणाऱ्या शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला खाडी क्षेत्रात बांधण्यात आला. तुळशी वृंदावन सुद्धा आहे किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी. किल्ल्याच्या एका बुरुजावर हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा आजही अभिमानाने फडकत आहे. दिसतोय हा जो बोगदा दिसतोय किंवा छोटासा पूल दिसतोय ना, तो शत्रूवर हल्ला करण्यासाठी असेल किंवा देखरेख करण्यासाठी केलेला असेल कदाचित. हा किल्ला आकाराने लहान आहे, त्याचप्रमाणे स्वच्छ, सुंदर व सुरक्षित आहे. त्यामुळे लहान मुलांना गड किल्ल्यांविषयी आवड निर्माण करण्यासाठी तसेच भेट देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तुम्ही सुद्धा या किल्ल्याला नक्की भेट द्या. किल्ल्याबद्दलची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की वाचा. समोर सनसेट सुद्धा होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गावखडी बीचवर गेलो, त्यानंतर आपण ब्रिज बघितला आणि त्यानंतर आपण गडावर आलो आणि आता सनसेटसुद्धा होत चालला आहे, व्हायला लागला आहे. तर मला घरी काळोखाच्या आधी पोचायचं आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद. व्हिडिओची सांगता जरी झाली असली तरी जाता जाता एक गोष्ट सांगू इच्छिते. कुठल्याही ऐतिहासिक वास्तूला ज्यावेळी भेट द्यायला जाल त्यावेळी त्या वास्तूचे पावित्र्य राखले जाईल याची काळजी घ्या.